संविधानानं निर्माण केलेल्या एखाद्या संवैधानिक पदावर बसून आमदार साहेबांनी एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे आणि या संविधानाच्या पदाला हे सोबतंय का त्यांनी एक प्रशांत आंबी, एक प्रकाशक यांना शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केली नाही तर त्यांना आया बहिणीहून मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली. आता ते स्वतः म्हणतात की आम्ही शिवाजीराजाचे वंशज आहोत. पण शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा किती सन्मान केला हे तुम्हाला काही माहिती आहे का? आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजाचे वंशज होय. खरंच तुम्ही शिवाजी महाराजाचे वंशज आहात का हो? मग शिवाजी महाराज जर तुमचे वंशज आहेत, आज त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बोलता तर अपमान कोणाचा व्हायला लागला? पूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं की तुम्ही त्या प्रकाश आंबींना एक मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली. हे पूर्ण महाराष्ट्र आज बघतोय. तुम्ही बरोबर त्याबद्दल आता तुम्ही त्यांना त्या ठिकाणी जाऊन एक शिवीगाळ करतात आणि त्यांची जीभ छाटाचं काम करता. बरं, तुमच्याबद्दल किती कमेंट येतात? तुम्ही त्या वाचल्या का हो कधी? बघा ना काय कमेंट येतं. साहेब, या कमेंट वाचा तुम्ही आणि जनता काय म्हणते, जनता तुमच्या विरोधात काय बोलते ते एकदा ऐका आणि तुम्हीसुद्धा काय शिव्या देतात ते लोकांना बी ऐकू द्या. हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग ते सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमान. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ नका मला. दिसला मी धमक्या देत नाही. मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराजचा मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस काय? मी काय व्यवस्थित सांगतो बोलतोय, बोला. तू राहायचं कुठं? तू तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. तो अधिकार आमच्याकडे नाही. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. काय करणार आहे तुम्ही? अरे जेव्हा आपल्या राजाचा व्यवस्थित बोला. साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. त्या मायानं दूध पाजला असं ना. तू सांग फक्त कुठे यायचं तर. आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा, व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा जरा वाटून मी. हॅलो, तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साल्यावर आराम करावं. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर. तू बी डॉन आहे का मोठा? ते तुला समजन काय आता? मी घ्याल दलाल. बाबा, हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? काय संस्कार? त्या जीप कापून टाकीन मी. बर बर, बघूया की. या उद्या जीप कापायला. कशी आया बहिणीवर शिवीगाळ केली आमदारानं, बघितलं ना पूर्ण महाराष्ट्रानं. आणि आता कुठं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मित्रांनो, आपण बघत असाल हे राजकारणी मोठमोठ्या व्यक्तींचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान त्या कोश्यारीनं केला. सावित्रीबाई फुले यांचा अपमान त्या कोश्याऱ्यांनी केला. त्यावेळेस कुठं गेलते हे महाशय? अहो, त्यावेळेस त्यांना लगेच जागेवर धरायचं ना. त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे ते राज्यपाल होते म्हणून ते बोलले नाही का? आणि आता सर्वसामान्य व्यक्तीला ते एवढ्या शिवाय देतात. घरी जाऊन तुझे जीभ छाटण्याची भाषा करतात. मग हे सरकार करतोय काय? अशा व्यक्तीवर सुद्धा कारवाई करायला पाहिजे मित्रांनो. पण हे सरकार निव्वळ असं भांबरलेलं सरकार आहे. काय करावं आणि काय नाही यांनासुद्धा मेळ लागत नाही. बघा त्यांचे कारनामे अजून पुढं. तू आंधळे खाऊ घालतो. लोक काय बोलशील? आराम करा. काय खरं लोकांना? मला असं का होईल? तुम्हाला काय खवाल तिला? हे लोक सांगू मला. हे संतोष, हे जरा पॅक कर आणि पुढे बोलव. ठीक आहे.
बघा तुम्हीच बघा यांचे कारनामे. आंड्रवेल आणि बनेलीवर टावेल गुंडाळून त्यांनी त्या व्यवस्थापकाला कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला अशी मारहाण केली. तो बिचारा हात जोडतोय. मग हे कितपत योग्य हो? यांची दादागिरी कुठपर्यंत चालायची? खरं तर म्हणलं तर आशाला या संविधानिक पदावर राहायचा अधिकार नाही आहे. मित्रांनो, आपण बघत असेल आणि एक दुसरं एक प्रकरण बघतो बघा मित्रांनो, आपण मुंबईमध्ये तो भाजपनं नारी शक्ती मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये एक महिला मोठ्या प्रमाणात तिची अडचण झाली म्हणून ती आरडत होती, तिला जागा द्या, रस्ता द्या म्हणून. आणि आता त्या महिलेवर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी केस दिली. अहो, लाखोंचे करोडोचे मोर्चे निघले. जागतिक लेवलला ज्यांची नोंद झाली, मनोज पाटील जरांगे, करोडोना लोक होते, 1.5 कोटीची त्यांची सभा झाली, पण असा प्रकार घडला नाही. आणि तुम्ही 10,000 लोक नाही तुमच्या सभेला, तर तुम्ही एक महिला रस्ता मागत आहे, त्या महिलेला तुम्ही सन्मान दिला नाही, त्या महिलेवर रस्ता करून दिला नाही आणि उलट त्याच्यावर तुम्ही केस केलेली. हे कितपत योग्य आहे? या सभेमध्ये मित्रांनो 8 तास लोकांना रस्ता सापडला नाही. एवढं म्हणजे लोक त्या ठिकाणी पब्लिक होते, जमा झाली होती. आणि या मुंबईच्या मोर्चामध्ये 10,000 सुद्धा महिला ते त्यांच्या तोंडून म्हणतात आणि त्या एक सर्वसाधारण महिलेवर ते रस्ता मागत असताना तिला रस्ता करू दिला नाही आणि तिच्यावर केस केली. पण जरांगे पाटलाच्या करोडोनं सभा झाला. त्या ठिकाणी कोणी ॲम्ब्युलन्स जर आले असतील, ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्ते करून दिलेले. मित्रांनो, आपण बघत असाल या जागतिक लेवलला या सभेची नोंद झाली. पूर्ण भारतामध्ये एवढी सभा अजून कोणी घेऊ शकलं नाही आणि यांनी सर्वसाधारण त्या महिलेवर एक केस केली. ते बी कितपत निंदनीय बघा तुम्ही. ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, get out of here, get out of here, get out of here. Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. Get out of here. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up, shut up, shut up.